नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। मराठी सक्तीवर प्रताप सरनाईक ठाम, पण अंमलबजावणी लांबणीवर पडण्याचे संकेत। रिक्षा टॅक्सी चालक संघटनांनी मागितली वर्षाची मुदत। नाशिक TCS धर्मांतर प्रकरण आरोपी निदा खानच्या जामिनावर 2 मे रोजी निकाल। नवनीत राणा सी ग्रेडच्या पॉप्युलर हिरोईन विजय वडेट्टीवारांची टीका आणि शिवरायांविषयी वादग्रस्त वक्तव्यावर धीरेंद्र शास्त्रीचा माफीनामा। शिवप्रेमी मोठ्या मनाचे असतात, माफ करतील, चंद्रशेखर बावनकुळे। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। बीड जिल्हा रुग्णालय परिसरात काल रविवार दिनांक 26 एप्रिल 2026 रोजी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सतीश कुमार सोळुंके यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली बीड जिल्हा रुग्णालय परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। यावेळी या स्वच्छता मोहिमेत बीड जिल्हा रुग्णालयातील अनेक कर्मचाऱ्यांची आणि अधिकाऱ्यांची उपस्थिती होती। यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नागेश चव्हाण, नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्य सुवर्णा बेद्रे, उपमेट्रन महानवर संगीता मॅडम यांच्यासह सर्व आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। यावेळी बीड जिल्हा रुग्णालयाचा संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला। अनुसूचित जाती आरक्षणाचे अ, ब, क, ड वर्गीकरण झालेच पाहिजे या मागणीसाठी काल विविध संघटनेच्या व पदाधिकाऱ्यांची माजलगाव येथे एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। यावेळी अनुसूचित जाती आरक्षणाचे उपवर्गीकरण झालेच पाहिजे, अनंत बदर समितीचा अहवाल सार्वजनिक झाला पाहिजे, सार्वजनिक न्यायाच्या तत्वानुसार हरियाणा, पंजाब व इतर राज्यांमध्ये आरक्षणाचे उपवर्गीकरण दिले गेले आहे, त्याच धर्तीवर महाराष्ट्रात देखील उपवर्गीकरण झाले पाहिजे। जोपर्यंत उपवर्गीकरण होत नाही तोपर्यंत महाराष्ट्रातील मेगा भरती करू नये अशा विविध विषयावर चर्चा करण्यात आली। तसेच येणाऱ्या काळामध्ये तीव्र आंदोलन करावे लागेल असेही यावेळी भास्कर नाना शिंदे यांनी सांगितले। या प्रसंगी भास्कर नाना शिंदे, राजेश भाऊ खंडागळे, शेरकर सर, अनिल राधे कांबळे, मिलिंद मुजमुले यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती। युवा दर्पण लाईव्हसाठी परमेश्वर चांदणे, माजलगाव। काल रविवार दिनांक 26 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी एका मित्रानेच मित्रावर धारदार शस्त्राने सपासप वार करून अत्यंत निर्गुणपणे खून केल्याची घटना शिरूर कासार पोलीस ठाणे हद्दीतील नारायणगडाच्या पायथ्याशी घडल्याने बीड जिल्हा पुन्हा एकदा हादरून गेलाय। काल सायंकाळच्या सुमारास नारायणगड येथील हेलिपॅड ग्राउंडजवळ 2 मित्रात वाद झाला। याच दरम्यान मयत सुमित सुशांत गवते वय 19 वर्ष राहणार बेलुरा तालुका बीड याच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार करण्यात आले। या हल्ल्यात सुमितचा जागीच मृत्यू झाला। फिर्यादीनुसार रुस्तुम गवते, ज्ञानेश्वर लाटे आणि सूरज नागरगोजे यांनी मयत सुशांत याचे हात, पाय आणि तोंड दाबून धरले, तर आरोपी रितेश बहिरे याने चाकूचे सपासप वार केले। सुशांत मयत झाल्याचे लक्षात येताच आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला। मात्र काही ग्रामस्थांच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी एकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले। पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत ग्रामस्थांनी पकडून ठेवलेल्या ज्ञानेश्वर दत्ता लाटे यास ताब्यात घेतले असून दरम्यान या घटनेमागे कारण मोबाईलमधील फोटो असल्याची माहिती समोर येत आहे। सदरचे फोटो हे आरोपी रुस्तुम गोवर्धन गवते याच्या पत्नीचे असल्याचे समजते। मयताने हे फोटो सोशल मीडियावर टाकल्याचा व इतरांना दाखवल्याचा संशय आरोपीला होता। यावरून आरोपी आणि मयत यांच्यामध्ये मागील काही दिवसांपासून धुसफूस चालू होती। अखेर त्याचा शेवट या दुर्दैवी घटनेत झाला। तर पोलीस तपासातूनच खरे कारण काय ते समोर येऊ शकेल। या प्रकरणी शहादेव आसराजी गवते यांच्या फिर्यादीवरून रितेश सतीश बहिर, रुस्तुम गोवर्धन गवते, ज्ञानेश्वर दत्ता लाटे तिघेही राहणार बेलुरा तालुका बीड आणि सूरज मच्छिंद्र नागरगोजे राहणार लिंबा तालुका शिरूर कासार
यांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तर आरोपींपैकी रितेश बैर हा होमगार्ड असल्याची माहिती आहे। एकूण 4 आरोपींपैकी ज्ञानेश्वर लाटे याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून अन्य तिघांचा शोध सुरू आहे। मात्र फोटो व्हायरल केल्याच्या संशयावरून मित्रानेच मित्राचा खून केल्याने पुन्हा एकदा बीड जिल्हा हादरून गेला आहे। एकीकडे बीड तालुक्यातील नारायणगडाजवळ 19 वर्षीय तरुणाच्या खुनाची घटना घडली असून दुसरीकडे वडवणी तालुक्यातील तिगाव येथील एका 35 वर्षीय बेपत्ता झालेल्या तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे। वडवणी तालुक्यातील तिगाव येथील निवास गोविंद राठोड वय 35 वर्ष हा वडवणी येथे आयुर्वेदिक औषध विक्रीचा व्यवसाय करत होता। गुरुवारी तो केज येथे औषध विक्री करण्यासाठी जात आहे म्हणून घराबाहेर पडला। आज घरी येणार नाही असे देखील त्याने सांगितले होते। त्यानंतर त्याचा मोबाईल बंद असल्याने त्याच्याशी संपर्क होऊ शकला नाही। नातेवाईकांनी शुक्रवारी तो हरवल्याची खबर पोलिसांना दिली। त्यानंतर काल रविवार दिनांक 26 एप्रिल रोजी सकाळी तिगाव पुसरा रस्त्यावर सदर तरुणाचा मृतदेह आढळून आला। घटनेची माहिती मिळताच वडवणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कुप्पा प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवला। मात्र नातेवाईकांनी सदरची घटना ही अपघात नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त केल्याने शवविच्छेदन अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात करण्यात आले। तर आज सोमवार दिनांक 27 एप्रिल रोजी दुपारी तिगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले। दरम्यान 24 तासाच्या कालावधीत एकीकडे खुनाची घटना घडली असून दुसरीकडे या घटनेने एकच खळबळ उडाली आहे। सदरच्या घटनेचा अधिक तपास वडवणी पोलीस करत असून शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण समोर येईल। दिनांक 23/4/2026 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील भटवाडी येथील रांगणागडाच्या पायथ्याला वेदगंगेच्या उगमस्थळी मधुसूदन महाराजांचा आत्मबोध सोहळा व भक्ती प्रकाश ग्रंथाच्या प्रकाशनाने जागतिक पुस्तक दिन व जागतिक वसुंधरा दिन भक्तिमय वातावरणात संपन्न झाला। गेल्या 4 वर्षांपासून वनकन्या सिद्धयोगिनी अनुसयाताई ट्रस्ट तर्फे दिनांक 23 एप्रिल रोजी या साधनाभूमीत मधुसूदन महाराजांचा आत्मबोध स्मृती दिन तसेच जागतिक वसुंधरा दिन व जागतिक पुस्तक दिन साजरा केला जात आहे। या प्रसंगी पंजाबराव मस्के पाटील यांनी आपले विचार मांडून भामचंद्र डोंगर मुक्तीसाठी श्री क्षेत्र भामचंद्र डोंगराच्या पायथ्याला एक कीर्तन महोत्सवाचे आयोजन करून हा लढा उभा करूया असे सांगितले। तर या प्रसंगी तुक्या भक्त मधुसूदन पाटील, संत भूमी संरक्षण समितीच्या कार्याध्यक्षा माधवीताई माने, अखिल भारतीय मराठा महासंघाच्या आध्यात्मिक आघाडीचे बब्रुवान शेंडगे पाटील, पंजाबराव मस्के पाटील, हबप साखरचंद महाराज, रामदास दादा चिंबळीकर, प्राध्यापक शिवराम सोंडगे, निळकंठ शेंडगे, संपादक बाळासाहेब फपाळ, हबप चैतन्य महाराज, नितीन माने, रामभाऊ मोहिते पाटील, सीताबाई मोहिते पाटील यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती। आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं। उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा। तोपर्यंत नमस्कार।